शेती व शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी घेऊन येत आहोत माहितीपूर्ण दर्जेदार व्हिडिओ। आपला शेतकरी मित्र, शेतकरी मित्र चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्र चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत शेततळ्याविषयी माहिती। एका शेतकऱ्याने त्याच्या शेतामध्ये 2 शेततळे केले आणि त्या 2 शेततळ्यावर तो आज रोजी 30 एकर फळबाग त्या 2 शेततळ्यावर जगवतो। तर चला जाणून घेऊया त्याच शेतकऱ्याकडून। माझं नाव वाल्मिक रामचंद्र भोरे, राहणार बोरी, तालुका अंबड, जिल्हा जालना। 2-3 वर्षापासून दुष्काळ पडत असल्याने आणि शेतीला पाण्याचा पुरवठा विहिरीला पाणी नसल्यामुळे उपलब्ध होत नाही। त्याच्यामुळं फळबागायतीला पाणीसाठी मी एक निर्णय घेतला की आपण दुसरीकडून पाणी आणण्यापेक्षा आपल्या शेतामध्ये शेततळे बनवून त्याला पावसाळ्यात भरून काढून आपल्या शेतीला उन्हाळ्यात त्याचा फायदा होईल। त्याच्यामुळं मी 1 एकर 10 गुंठ्यामध्ये 2 शेततळे बनवले आणि अंदाजे त्याचे खोली 35 फूट खोली आहे आणि 50 बाय 50 ते 2 शेततळे बनवलेले आहे। आणि ते 2 पावसाळा इतक्या कमी पाऊस काळ असून बी मी ते 2 शेततळे 1.5 ते 2 महिन्यामध्ये मी पूर्ण भरून काढले आणि त्याच्यामध्ये एक मत्स्य उत्पन्नासाठी 1,500 ते 2,000 मासे सोडले आणि त्या माशामुळे आता एक तळ मी कमीत कमी 50% त्याचा उपसा करून आपल्या द्राक्षे आणि मोसंबी इतर फळबागाला देऊन त्याचा फायदा घेतलेला आहे। आणि शेततळ्यामुळे एवढा फायदा आहे की जो शेतकरी त्यांनी उन्हाळ्यामध्ये पावसाळा तयार करतो ह्या शेततळ्यामुळे की उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं, काही नसतं आणि ह्या शेततळ्यामुळे उन्हाळ्याचा पावसाळा तयार करणारं एकच आपल्याला शेतकऱ्यासाठी उपजीविका आहे अशी आहे की ती म्हणजे शेततळं। आणि त्या शेततळ्यामुळं शेतकऱ्याचे इतके भरपूर फायदे आहे की त्या शेततळ्यामुळं आपण कोरडवाहू जमीन बागायती करू शकतो की प्रत्येक शेतकऱ्यांनी 5 एकर असो 2 एकर असो त्या प्रत्येक शेतकऱ्याने आपापल्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण ज्या पद्धतीने आपलं क्षेत्र असेल त्या पद्धतीने आपापलं 50 बाय 50, 20 बाय 20, 30 प्रत्येक शेतकऱ्याने 1 शेततळं बनावं आणि जो कोरडवाहू शेतकरी आहे त्यांनी बागायती शेतकरी व्हावा अशी माझी विनंती आहे। शेततळ्यामुळे माझे इतके फायदे झाले की माझी जे बागायती आज जर शेततळे माझ्याकडे नसते तर पूर्ण बाग माझी उद्ध्वस्त झाली असती आणि शेततळ्यामुळेच माझी पूर्ण आज शेतीमध्ये नंदनवन फुलल्यासारखं पूर्ण हिरवीगार शेती आज मला हे शेततळ्याच्यामुळे दिसत आहे। आणि त्या मत्स्य उत्पादन मला ह्या वर्षी कमीत कमी 25 ते 30 हजार रुपये उत्पन्न मिळालं की त्याच्याकडे मी दुर्लक्ष केल्यामुळं कमी उत्पन्न मिळालं। त्याला खायला व्यवस्थित टाकलं असतं तर 50% 100% मला उत्पन्न त्या शेततळ्याच्या जीवावर मला 2 शेततळ्यामुळं 2 फायदे, फळबागायती वाचते आणि मत्स्य उत्पादनाचं जी जमीन आपली शेततळ्याला गुंतलेली त्यात उत्पन्न म्हणून मत्स्य उत्पादनाचा फायदा आपल्याला होतो। जे बोलणं आहे कळवळीचं जे शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचावं अशी विनंती करतो आणि शेतकऱ्यांनी आपल्याला आवडल्यास कमेंट करा, लाईक करा। धन्यवाद।